नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सुयोधिका चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण महान व्यक्तींबद्दल दररोज बोलत असतो. आज आपण लाल बहादूर शास्त्री यांच्याबाबत बोलू. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते. भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांना मान मिळालेला होता. ते अतिशय साधे होते, प्रामाणिक होते आणि कर्तव्यनिष्ठ होते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते आपल्यामध्ये आज ओळखले जात आहे. त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली आणि ती जी घोषणा होती ती आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या कठीण काळामध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. शांत, सरळ आणि निष्पक्ष स्वभावामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले. दुर्दैवाने 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद करारानंतर त्यांचे निधन झाले. लाल बहादूर शास्त्रींचं जीवन देशभक्तीचं उत्तम उदाहरण आहे. शास्त्रीजींनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला होता. त्यांनी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्री, गृहमंत्री अशा पदांवर काम केलं. रेल्वे मंत्री असताना एका अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला, जे आजच्या काळामध्ये फार दुर्मिळ आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी कधीही सत्तेचा दिखावा केलेला नव्हता. त्यांचा साधेपणा, सत्यनिष्ठा आणि कर्तव्यपालन हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे गुणधर्म होते. त्यांच्याकडून आपल्याला साधे जगणे, खरे बोलणे, देशासाठी जगणे या गोष्टी शिकता येतील. धन्यवाद. अशाच आपल्या महान व्यक्तिमत्वांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सुयोधिका चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण तुमच्या कॉमेंट्समुळे मला प्रेरणा मिळत असते. जय हिंद.